नमस्कार दर्शक हो, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपूर्वी जैन मुनी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी अनावधान केलं होतं की नेमकं कसं केलं होतं हे त्यांनाच माहिती. मात्र त्यातून एक वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध इतिहासकार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की मुळात महाराणी ताराराणी यांचं नेमकं हे जे त्यांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात नेमकं तुमचं नेमकं मत. नाही, माझं मत असं आहे की महाराणी ताराबाई साहेब या एक ताराबाईंच्या काळामध्ये कवी देवदत्त नावाचा एक समकालीन कवी होता, त्यांचा पराक्रम बघणारा. त्यांना असं म्हणले की दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. म्हणजे ज्या महाराणीनं दिल्ली शहाचं पाणी घालवलेलं होतं, अशा या महाराणी ज्या आहेत ताराबाई साहेब यांचा सगळा इतिहास आपल्याला कागदपत्रांच्या माध्यमातनं, अस्सल कागदपत्रांच्या माध्यमातनं माहित आहे. आणि त्यानुसार त्या शिवछत्रपतींच्या स्नुषा आहेत, शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. आणि त्यांचा जन्म हे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झालेला होता. ते मोहिते कुळ हे प्राचीन काळापासून महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये नांदणारं कुळ आहे. ते मराठा आहे आणि त्यामुळे ज्या कुळात जन्म होतोय त्याची जात आपल्याला भारतात लागते. आणि त्यामुळं ताराबाई साहेब या मराठा होत्या याच्याविषयी काही कोणाच्या मनात शंका असायची कारण नाही. आता ते जैन मुनींनी कशा पद्धतीनं ताराबाई साहेबांचा त्या जैन होत्या हे म्हटलं, याच्याविषयी त्यांनाच विचारलं पाहिजे परत आपण. पण इतिहास तर तसा नाही आहे. असं होतं की सगळ्या संपूर्ण जगभरच शिवाजी महाराज असतील, महाराणी ताराबाई साहेब असतील, म्हणजे मराठ्यांचा मध्ययुगातला इतिहास हा इतका शौर्यशाली, पराक्रमाचा आणि ती एक विजयगुषी वृत्तीचा इतिहास आहे. तो विजयाचा इतिहास आहे. खर तर त्याची काय, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून 1707 पर्यंत ताराबाई साहेबांच्या त्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडेस तोपर्यंत एक प्रदीर्घ लढा मराठ्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी दिला. आणि त्यामुळं जगभरातले जे अभ्यासक आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत, आकर्षित होऊन मराठ्यांच्या इतिहासाकडं येत असतात. अनेक देश परदेशातील लोकांनी हा मराठ्यांचा इतिहास मांडायचा प्रयत्न केलाय. आणि शिवकाळापासूनच खूप लोकांना असं वाटतंय की म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच इथे होते. त्यांना असं वाटायचं की अरे, हा शिवाजी नावाचा राजा आमच्यात का जन्माला आला नाही. तसंच आत्ताच्या काळात सुद्धा अनेक लोकांना तसं वाटत असतं. त्याच्यातून ते बोलले असते तर तो भाग वेगळा होता. तसाच ताराबाई साहेबांच्या बद्दल आहे की ही एवढी महापराक्रमी महिला की जिनं त्या विधवा झाल्यानंतर सुद्धा वयाच्या अवघ्या 25व्या वर्षापासून दिल्ली सम्राट औरंगजेबाशी लढा दिला. तत्कालीन जगातला तो सर्वात शक्तिशाली सम्राट औरंगजेब होता, अशाशी लढा दिला. अशी महिला आपल्या समूहामध्ये पाहिजे, अशी भावना अनेक लोकांची असू शकते. पण ती नुसती भावना आहे. वास्तव इतिहास, ताराबाई साहेब या मराठमोळ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या अत्यंत महापराक्रमी अशा महिला होत्या. हा आहे खरं तर महाराणी ताराबाईंचा जो इतिहास आहे तो अजूनपर्यंत म्हणजे लोकांना तसा विसर पडलेला आहे किंवा तो लोकांपर्यंत हवा तसा पोहोचलेला नाहीये. या संदर्भात काही संशोधन आपण काही केलंय का? आणि त्याचं महाराणी ताराबाई साहेबांच्या इतिहासाकडं हे बरोबर आहे की मराठ्यांनी तशी डोळे झाकच केलेली होती. पहिल्यांदा ज्यांनी इतिहास लिहिला, ज्यांच्या हातात इतिहास लिहायची लेखणी जी होती, त्यांनी महाराणी ताराबाई साहेबांनी 2
मोठ्या व्यक्तींचा पराभव केलाय. पहिला औरंगजेब तर सगळ्यांना माहित आहे की एक विशिष्ट रणनीती महाराणी ताराबाई साहेबांनी ही अवलंबलेली होती. आणि त्या रणनीतीतून त्यांनी सतत 6 वर्ष, म्हणजे राजाराम महाराजांचं निधन झालं 1700ला, त्याच्या अगोदर 10 वर्ष राजाराम महाराजांनी लढा दिला, त्याच्या अगोदर 9 वर्ष संभाजी महाराजांनी लढा दिला, आणि त्याच्या राजाराम महाराजांच्या निधनानंतर सलग 7 वर्ष खासा औरंगजेब हा मराठ्यांचे किल्ले घ्यायला मराठ्यांच्या भूमीत दाखल स्वतः झालेला होता. की त्याला वाटलं की आता शिवाजी गेला, संभाजी गेला, राजाराम गेला, आता मराठ्यांच्याकडे युद्ध नेतृत्व नाही असं त्याला वाटलं. पण या 25 वर्षाच्या विधवा पराक्रमी महिलेनं स्वतःचा 4 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेतलं आणि मराठ्यांच्या राज्याची धुरा तिने सांभाळली. म्हणजे ती धुरा फक्त गादीवर बसून कामकाज केलेलं नाही, तर ती त्या स्वतः वॉरियर होत्या. त्या सेनापती, ताराबाई साहेबांचं एक त्या वैशिष्ट्य असं आहे की त्यांचे पिताजी सेनापती होते, तसंच त्यांनी मराठ्यांचं सैन्याचं संचलन केलंय आणि हे सगळं कागदपत्रांमध्ये नोंद आहे. ताराबाई साहेबांनी स्वतःच्या मुलाच्या नावानं लिहिलेली, कारण 4 वर्षाचा मुलगा, लिहिलेली पत्र आज आपल्याला उपलब्ध आहेत आणि ती छापलेली आहेत. पण इतिहासकारांनी ताराबाई साहेबांच्या चरित्रावर एक प्रकारे अन्याय केला. कदाचित त्या महिला असतील म्हणून केला असेल असं वाटतंय. पण पहिल्यांदा ताराबाई साहेबांचं चरित्र रंगूबाई साहेब जाधव भोसले या एका महिलेने 1940ला लिहिलं. त्याचं नाव मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई. इथंच आहे. त्यांना आपण कैसरे हिंद रंगूबाई साहेब जाधव भोसले असं आहे ते. यांनी हे जवळजवळ 400 पानाचं चरित्र लिहिलेलं होतं. ते 3-4 वर्षापूर्वी मी एडिट करून परत लोकांसमोर आलेलं होतं. त्याच्यानंतर 1940 पासून ते मधल्या काळामध्ये 90च्या दशकात डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी एक चरित्र महाराणी ताराबाई साहेबांचं लिहिलं आणि त्याच्यातून त्यांची उज्ज्वल बाजू आणायचा प्रयत्न केला. आणि आता 2 वर्षापूर्वी डॉक्टर जयसिंगराव पवारांनीच मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई साहेब म्हणून एक बृहत ग्रंथ ताराबाई साहेबांच्या इतिहासाची मांडणी करणारा लिहिला. आता त्याच्या अगोदरच्या इतिहासकारांनी, तुम्ही जर गोस सरदेसाईंची मराठी रियासत काढून बघितला आणि त्यातलं बाळाजी बाजीराव हे जे काही प्रकरण, जे ते एक पुस्तक आहे त्यांचं, मोठा ग्रंथ आहे तो सुद्धा सलग, ते बघितला तर त्यांनी बाजीरावाला न्याय देण्यासाठी म्हणून, म्हणजे बाळाजी बाजीरावाला न्याय देण्यासाठी म्हणून पेशव्याला ताराबाई साहेबांच्या चरित्रामध्ये ज्या त्यांनी केलेल्या नसणाऱ्या किंवा सगळं त्यांनी जे आपलं पारडं जे जड केलं ते म्हणजे नानासाहेब पेशव्याचं, हे त्यांनी पारडं जड केलं होतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ताराबाईंचं चरित्र लोकांसमोर पोचलं नाही. आता ते पवार सरांनी परत त्याचा ताराबाईंच्या पराक्रमाचं पुनर्जीवन लेखणीच्या माध्यमातून डॉक्टर पवार सरांनी केल्यावर आता ते लोकांसमोर परत नव्यानं जाईल. खरं तर ताराबाई साहेबांचा इतिहास इतका रोमहर्षक आहे आणि नुसता रोमहर्षक नाही तर तो ड्रॅमॅटाइज आहे. त्याच्यामध्ये खूप खच्चून ड्रामा भरलाय. म्हणजे तो आपण जर त्याचं 1-2 उदाहरणं घ्यायची झाली तर संभाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या त्या पकडीनंतर राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं आणि तिथून ताराबाई साहेबांचा आणि राजाराम महाराजांचा एक संघर्षाचा प्रवास सुरू झालेला होता. शत्रूनं वेढलेल्या प्रदेशातून रायगडावरून प्रतापगडावर मोठा छापा टाकला. जे हे फितूर परत झालेली होती मंडळी, डूक धरून बसली होती, जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केला 1656 त्यावेळेपासून, ती सिद्धी जंजिरेकर सिद्ध्याकडे जाऊन बसली. या सगळ्या मंडळींनी ताराबाई साहेब राजाराम महाराजांच्या ही जी काय सैन्य होतं रायगडावरून आलं नुकतंच, त्याच्यावर प्रचंड हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. ती लढाई ताराबाई साहेबांनी बघितली. त्याच्यानंतर प्रतापगड ते पन्हाळगड असा शत्रूच्या, कारण कोल्हापूरलाच ज्यानं संभाजी महाराजांना पकडलं तो शेख निजाम जो होता, मुकर्रब खान, त्याचं ठाणं आणि त्याचं मुख्य ठाणं हे कोल्हापूर होतं त्यावेळेला. तर अशा ह्याच्यातून त्या पन्हाळ्यावर आल्या
आणि पन्हाळ्यावरून राजाराम महाराज हे खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीच्या मार्गाने शत्रूला चकवत चकवत दूर जिंजी जो किल्ला आहे तामिळनाडूतला तिथपर्यंत त्यांनी प्रवास केला. आणि ताराबाई साहेब त्यावेळेला त्यांचं वय बघा तुम्ही 75 असेल तर ही 90ची गोष्ट सांगतो मी 1690ची 16-17 वर्ष त्यांचं वय होतं. राजमंडळाच्या प्रमुख म्हणून राजाराम महाराज प्रवासात असताना राजाराम महाराज जिंजीपर्यंत जात असताना किंवा जिंजीला गेल्यानंतर तब्बल 1 वर्ष ताराबाई साहेबांनी राजमंडळाचं प्रमुख म्हणून मराठ्यांच्या राजमंडळाचं प्रमुख म्हणून इथून पन्हाळगडावरून विशाळगडावरून कारभार केला. आणि परत सगळ्यात रोमहर्षक ताराबाई साहेबांच्या आयुष्यातली कुठली गोष्ट म्हणजे मला वाटते ती की त्यांनी ज्या वेळेला ह्या जमिनीच्या मार्गावरनं जाणं शक्य नव्हतं कारण औरंगजेबाचं सैन्य सगळीकडे पसरले होते. कसेबसे राजाराम महाराज 2 वेळा शत्रूच्या तावडीत सापडता सापडता निसटले आणि जिंजी किल्ल्यावर जाऊन पोहोचले. तर ताराबाई साहेबांना परत आपले पती तिथं असल्यामुळे त्यांना जिंजी किल्ल्यावर जायचं होतं. तर त्यांनी पन्हाळा, विशाळगड, राजापूरचं बंदर आणि त्या बंदरातून जलमार्गाने प्रवास केलाय. 5-6 दिवसाचा हा प्रवास आहे. समुद्रातून, जहाजातून, उफणत्या समुद्रातून केलेला हा पहिला प्रवास आहे. संकट म्हणजे त्याच्यात सुद्धा पोर्तुगीज मोगलांची जहाजं होती आणि तिथून होनावरच्या बंदरापर्यंत त्या पोहोचल्या. म्हणजे या पहिल्या मराठा राणी आहेत की ज्यांनी जलप्रवास केलेला आहे आणि संकटाचा प्रवास केलाय. तिथून त्या होनावरपर्यंत पोहोचल्या आणि होनावर पासून ते जिंजीपर्यंत तुम्ही त्याचा नकाशा आज जरी काढून बघितला तर पूर्ण घनदाट जंगल आहे. मधुमलाईचे जंगल जे म्हणतोय आपण ते सगळं त्याच्यामध्ये लागतं. फॉरेस्ट जे इतकं घनदाट जंगल लागतं त्याच्यातून प्रवास करत त्या जिंजीपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे ही एकच प्रवास जो आहे त्यांचा ताराबाई साहेबांचा रायगड पासून ते जिंजीपर्यंतचा किंवा विशाळगड पन्हाळगड पासूनचा तो समुद्रातून केलेला प्रवास हा एका सिनेमाचा विषय होईल इतकी त्याच्यामध्ये रोमहर्षकता आणि ड्रामा भरलेला आहे. तर अशा या ताराबाई साहेबांचं जो काय इतिहास आहे तो आत्ता लोकांच्या समोर हळूहळू यायला लागला. त्यांच्याविषयीची कागदपत्र आपल्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांनी पहिल्यांदा प्रकाशित केली 4 खंडामध्ये. 3 खंड त्यांचे ताराबाईकालीन कागदपत्राचे 3 खंड हे मोडी लिपीतल्या कागदपत्रांचे आणि एक फारसी मधला खंड आहे ताराबाई पेपर्स म्हणून 3 खंड त्यांनी प्रकाशित केले. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थानं ताराबाईंचा पराक्रम ताराबाईंची महती लोकांना समजायला लागली. पण ज्या प्रमाणात ती अजून लोकांपर्यंत जायला पाहिजे त्या प्रमाणात ती गेलेली नाहीये. आणि मला असं वाटतंय की शेवटी जर हे असतो हिरा असतो तो किती जरी तुम्ही झाकला तरी तो प्रकाशात येणारच असतो. तसा ताराबाई साहेबांचा इतिहास आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आता प्रकाशित व्हायला लागलाय यायला लागलाय. ताराबाई साहेबांची पत्र तुम्ही कुठलीही त्यांचं पत्र काढून बघा. औरंगजेबाच्या लढाईच्या वेळेचं म्हणजे त्याच्याशी लढा देतानाच त्याच्यामधला जो आत्मविश्वास आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की मोठे मोठे सरदार राजे महाराजे म्हणजे राजपुतान्यातले सगळे भारतभरातले ज्यावेळेला सरेंडर होत होते पूर्ण शरणागती औरंगजेबाच्या पायाशी तिने दिलेली होती. त्यावेळेला ही 25 वर्षाची महिला ताठ मानेने उभी राहते आणि औरंगजेबास तरी ठेचका द्यावा ऐसे आमच्या मनात फार आहे असे पत्रातली वाक्य आहे. ही काय साधी सुधी गोष्ट नाही आहे. आणि याच्यातून मग ताराबाईंचं त्यावेळेचं मनोधैर्य आपल्या लक्षात येतं आणि त्या ताराबाईंच्या मनोधैर्यामुळं मराठ्यांना परत परत धैर्य आलं आणि त्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. मुठभर मराठी होते, मुठभर सैन्य होतं, 30-40च फक्त किल्ले आणि काही सह्याद्रीतले एकदम लहान लहान चौकी असे 100 किल्ले. ताराबाईंच्या पत्रात एक आहे महाराणी ताराबाई साहेबांच्या की आज मी 100 किल्ले आमच्याकडे आहेत असं त्यांनी एका सरदारला लिहिलेल्या पत्रात आहेत. तर तेवढेच किल्ले असताना आणि म्हणजे तो विषम सामना होता. पण एक अनुभवाच्या बाबतीत कारण औरंगजेब त्यावेळेला त्याच्या वयाच्या 80च्या दशकात होता आणि ताराबाई साहेब ह्या 25 वर्षाच्या होत्या. म्हणजे औरंगजेबाचा अनुभव सुद्धा बघा. औरंगजेबाचं प्रदेश जे राज्य आहे ते कधीच भारतामध्ये
एवढं सलग साम्राज्य कोणाचं नव्हतं आणि इतके सलग वर्ष नव्हतं, कुठल्याच राज्याचं नव्हतं, कुठल्याच बादशाचं नव्हतं, ते औरंगजेबाचं होतं. म्हणजे काबूल कंदार पासून ते इकडं आसाम, ओरिसा, बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत असे 22 सुब्यांचं त्याचं राज्य होतं औरंगजेबाचं. दख्खन हा त्याचा एक सुभा होता. असं 22 सुब्यांचं राज्य, 22 सुब्यामधली संपत्ती, 22 सुब्यांमधलं सगळं मनुष्यबळ म्हणजे जे सैन्यासाठी लागतंय ते, आणि जगविख्यात सेनापती. ताराबाई औरंगजेबाच्या सैन्यात काय फक्त इथलीच रजपूत, बुंदले, जाट असे नव्हते, किंवा इथलेच हे नव्हते, तर इराण, तुर्कस्तान, कझाकिस्तान, कंधार, काबूल अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ज्यांना ज्यांना पराक्रम गाजवायचा आहे ते, किंवा जी पराक्रमी लोक होती अशा सगळ्या व्यक्तींना औरंगजेबानं आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलेलं होतं. आणि त्यांच्या विरुद्ध ताराबाई साहेबांच्याकडे शिवाजी महाराजांनी प्रेरित केलेले सह्याद्रीतली इथली मराठी लढत होते. मुळात महाराणी ताराबाई साहेबांचा जो इतिहास आहे तो अगदीच पराक्रमी आहे. अशाच प्रकारे हे जे आता औरंगजेबाचा तुम्ही जो उल्लेख केला आहे तो साधारण किती वर्षांचा हा सगळा महाराणी ताराराणींचा हा लढा नेमका राहिला त्याच्यात? मगाशी मी सांगितलं की 47 पासून 1647 पासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं ते 1707 पर्यंत. पण त्याच्यामध्ये 1700 पर्यंत राजाराम महाराज होते आणि राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली शिवपुत्र राजाराम हा लढा चालू होता औरंगजेबाशी. पण 1700 मध्ये राजाराम महाराज सुद्धा गेले. ताराबाईंचा, राजाराम महाराजांचे जे चिरंजीव होते शिवाजी, ते 4 वर्षाचं अवघं लहानसं बाळ होतं ते. आणि ताराबाई आणि त्यांच्या दुसऱ्या राजाराम महाराजांच्या पत्नी एवढंच छत्रपती घराण्यात राहिलेलं होतं. मराठ्यांचं राज्य एक प्रकारे सर्वोच्च नेतृत्वहीन झालेलं होतं असं काही इतिहासकार म्हणतात. पण त्यावेळेला ताराबाई साहेबांनी लढा सुरू केला आणि 1700 ते 1707 हा सलग 7 वर्षाची लढाई आहे औरंगजेबासंगची. म्हणजे 7 वर्ष त्यांनी स्वतः राज्य केलं, स्वतः युद्ध संचलन केलं, सैन्य संचलन केलं, स्वतःची रणनीती आखली आणि ते औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. त्याच्यानंतर मग ताराबाई साहेबांनी मग शाहू महाराज सुटून आले, औरंगजेबाच्या कैदेत होते शंभूपुत्र शाहू महाराज, आणि मग तो ग्रहकलह झाला. पण तरी सुद्धा 1707 ते 1714 पर्यंत ताराबाई साहेबच त्यांनी नवीन करवीर राज्याची म्हणून द्वाही फिरवलेली होती पन्हाळगडावरून. पन्हाळगडावर राहून त्यांनी नवीन स्वराज्याची राजधानी पन्हाळगड केली शाहू महाराज सुटून आल्यानंतर. आणि करवीर राज्य संस्थापिका म्हणून सुद्धा ताराबाई साहेबांचा गौरव केला जातो. म्हणजे ताराबाई साहेबांचं आयुष्यच, सगळं जे आयुष्य आहे तेच असं सगळ्या संकटांची ती मालिका आहे. आणि त्याच्यामधून 1714ला त्यांना त्यांचे सावत्र मुलगा जो होता करवीर संभाजी महाराज यांच्या कैदेत पडावं लागलं. 1714 ते 1732 ताराबाई साहेब या 30-32 या पन्हाळगडावर त्यांनी स्थापन केलेल्या, त्यांनीच बांधलेल्या वाड्यामध्ये नजरकैदेत होत्या. ताराबाई साहेब आणि त्यांचे चिरंजीव शिवाजी महाराज, म्हणजे ज्यांनी औरंगजेबाशी लढा दिला त्यांना कैद भोगावी लागली स्वकीयांची. परत त्या ज्या वेळेला एका लढाईमध्ये हे सगळा कुटुंब कबिला संभाजी महाराजांचा सातारच्या शाहू महाराजांना सापडल्या, त्यावेळेला त्या सातारच्या किल्ल्यावर गेल्या आणि शाहू महाराजांना त्या म्हटल्या की मला कुठेही जरी राहायचं असेल तर ते कैदेतच राहायचं, मग तिथं राहण्यापेक्षा मी साताऱ्यात राहते. म्हणून त्या 1730-32 ते 1750 शाहू महाराजांचं निधन होईपर्यंत सातारच्या किल्ल्यावरच नजर कैदेत होत्या. त्यांचं म्हणजे इतकी वर्ष 1714 ते 1750 म्हणजे किती कार्यकाळ त्या कैदेत, नजर कैदेतच राहिलेल्या होत्या, स्वकीयांच्या कैदेत राहिलेल्या होत्या. आणि त्यानंतर जेव्हा शाहू महाराजांचं निधन झालं त्यानंतर ताराबाई साहेबांनी नानासाहेब पेशवा, ज्यामुळं ताराबाई साहेबांचा गुणगौरव महाराष्ट्रानं खूप वर्ष केला नाही, त्याचं मुख्य कारण पेशव्यांच्या नानासाहेब पेशवा हा अत्यंत कजाक, मुत्सद्दी, कपटकारस्थानी होता. त्यानं काय केलं, सातारचे शाहू महाराज वारल्यानंतर ताराबाई साहेबांनी आपला एक नातू, शिवाजी महाराजांचे चिरंजीव ताराबाई साहेबांचे, ते गुप्त रीतीनं ठेवलेले होते तुळजापूरला एका
पहिल्यांदा हे पंत अमात्यांच्याकडे होते गगनबावड्याला. ते सुगावा लागल्यानंतर त्यांना परत तुळजापूरला नेऊन ठेवलं. तुळजापूर ते पानगाव म्हणजे ताराबाई साहेबांच्या कन्येचं गाव दर्याबाई निंबाळकरांना ते दिलेल्या होत्या राजाराम महाराजांच्या. त्या बहिणीकडे जाईस तोपर्यंत तो जो व्यक्ती होता, जे खरा रामराजा जो होता, छत्रपतींचा वारस जो होता खरा, त्याला त्याने गायब केला आणि साताऱ्यामध्ये एक तोतया माणूस रामराजा म्हणून, ताराबाईंचा नातू म्हणून ताराबाईंच्या समोर आणून तो उभा केला. 1750 ही घटना आहे. खूप कमी लोकांना इतिहासातल्या ह्या घटना माहित आहेत. पण ज्या वेळेला अजून सुद्धा एक मंदिर आहे बघा साताऱ्यामध्ये, कोटेश्वराचं मंदिर म्हणतात त्याला. त्या मंदिरामध्ये ताराबाई खूप वर्षाचा विरह झाला असेल, म्हणजे अलग असेल, तर एक प्रथा होती मराठ्यांच्यात की तुम्ही त्यावेळेला एखाद्या पवित्र ठिकाणी मंदिरामध्ये दोघांची भेट व्हायची. तर तसं ताराबाई साहेब ज्या वेळेला त्या व्यक्तीला बघितलं त्यावेळेला त्यांनी त्याच वेळा सांगितलं की ही वस्तू खरी नाही, कुळास बट्टा लागतो, छत्रपतींच्या गादीवर ह्याला बसवायचं. पण त्यावेळेला नानासाहेब ताराबाई साहेबांच्याकडं सैन्याचं काहीच बळ त्यावेळेला शिल्लक राहिलेलं नव्हतं. ताराबाई साहेब आणि रामाभाऊ भोसले यांनी 2 प्रहरपर्यंत तट केला अशी पत्र आहेत. पण नानासाहेबांना जबरदस्तीनं या व्यक्तीला छत्रपतींच्या सिंहासनावर बसवलं आणि मग ताराबाई साहेबांनी लक्षात आलं की ही काय खरं नाही आहे. मग ताराबाई साहेबांनी अत्यंत मुत्सद्देगिरीनं एक दिवस त्या रामराजाला सातारच्या किल्ल्यावर बोलवलं आणि त्याला कैदेत ठेवलं. आणि परत 1751 ते त्यांचं निधन 61 ला जे झालं पानिपतच्या युद्धानंतर, तोपर्यंत ताराबाई साहेबांनी नानासाहेबासारख्या अत्यंत ज्याला आपण कजाक म्हणतो अशा नाना पेशव्याला झुलवत ठेवून 11 वर्ष त्यांनी सातारच्या गादीचा कारभार स्वतः केला. परत जरी रामराजा अधिकृतरित्या त्याच्या शिक्क्यानं सगळं कारभार चालत होता, तरी डिफॅक्टो छत्रपती असं डॉक्टर पवार सरांनी त्यांना म्हटलं. ते ताराबाईंनी शेवटी राज्यकारभार त्यांनी केला होता. अशी ही एक अत्यंत एक वेगळं ज्याला आपण चरित्र मराठ्यांच्या इतिहासातलं म्हणतं, पराक्रमी आणि त्याचबरोबर इतकं प्रदीर्घ काळ स्वकीयांच्या कैदेत राहायला लागलेलं दुर्दैवी, आणि परत नंतर त्याच्यातून इतक्या कैदेतून सुद्धा उचल खाऊन मराठ्यांच्या स्वाभिमानासाठी, छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी पुन्हा उतार वयात सुद्धा त्यांनी स्वकीयांची म्हणजे नाना पेशव्याची झुंज दिली होती. आणि त्याच्यामुळं ताराबाई साहेबांचं नंतरचा इतिहास कोण बघत नाही. म्हणजे जसं त्यांनी औरंगजेबाबरोबर लढून मराठ्यांचं राज्य वाचवलं, स्वराज्य वाचवलं, तसंच त्यांनी नाना पेशव्या संघ लढून छत्रपतींची गादी सुद्धा वाचवली सातारची. हा इतिहास आहे. आणि त्यामुळंच पेशव्यांची बाजू घेणारे, पेशव्यांची भलावण करणारेच इतिहासकार खूप विशिष्ट काळ आपल्याकडे झाल्यामुळं ताराबाई साहेबांचं चरित्र पुढे आलेलं नव्हतं. ते रंगूबाई साहेब जाधव असतील आणि आता जे चरित्र लिहिलंय डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी महाराणी ताराबाई साहेब, त्याच्यामध्ये हे सगळं दिलंय. मी जे काय सांगितलं रामराजाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये पवार सरांनी विविध कागदपत्रांच्या आधारावर सिद्ध केलंय की ताराबाईंनी कसं नानासाहेब पेशव्याला सुद्धा झुकवलं. आणि त्यामुळं आता हे नव्यानं ताराबाई साहेबांचं चरित्र लोकांसमोर जात आहे. आणि एक वेगळं चरित्र ज्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे सामर्थ्य, शौर्य तर आहेच, पण एक ड्रामा भरलेलं चरित्र लोकांसमोर ताराबाई साहेबांचं जात आहे. मुळात याच्यामध्ये जर म्हणायला गेलं तर यामध्ये पन्हाळगडाचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात एक समावेश आहे. आपण त्यांना नाकारू शकत नाही. जिथून पन्हाळगडावरून करवीर संस्थांचा उल्लेख झाला, उदय झाला आणि पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण त्यामध्ये काबीज केला गेला आणि तिथून जो काही चालवणार त्याचा काही आपल्याला माहिती आपण सांगू शकतो? ताराबाई साहेबांनी पन्हाळगडावर राजधानी केल्यानंतर त्यांनी तिथे एक राजवाडा बांधला, चौसोपी राजवाडा आहे. आता त्याचे 2 खण शिल्लक आहेत. 2 खण म्हणजे 2 चौक शिल्लक आहेत. अजून सुद्धा तो मराठेशाहीतली कुठली वास्तू म्हणजे शिवाजी महाराजांचा तर राजवाडा आपण रायगडला नाही आहे, पडलंय सगळं, चौथर आहे, तुम्ही बघताय. कुठली वास्तू शिल्लक आहे तर ती एकमेव वास्तू म्हणजे 250-300 वर्षापूर्वीची ताराबाई साहेबांच्या काळातली, तर ती महाराणी ताराबाई साहेबांचा राजवाडा आहे. ती पन्हाळगडावर आहे. ताराबाई साहेबांच्या अस्थिरक्षा करवीर छत्रपती सातारा म्हणजे करवीर छत्रपतींच्याकडे होत्या, शाहू महाराजांच्याकडे होत्या. या संदर्भातलं शाहू महाराजांचं
1919 एक पत्र उपलब्ध आहे. स्वतः शाहू महाराजांच्या हस्ताक्षरातलं ते पत्र आहे, ते उपलब्ध आहे. आपल्या जुन्या राजवाड्यामध्ये कोल्हापूरच्या, हा राजवाडा नंतर बांधला ताराबाई साहेबांच्या नंतर, करवीर संभाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात. नावं रिपीट झालेत सगळी, वंशवृक्ष बघितल्यावर समजते. तर त्याच्यामध्ये ताराबाई साहेबांचं जो चिरंजीव शिवाजी महाराज होते त्यांची तलवार आहे, ती पूजली जाते. ताराबाई साहेबांचा टाक आहे, ताराबाई साहेबांची गादी आहे. जसं शिवछत्रपतींच्या गादीला मान दिला जातो तसं करवीर राज्य संस्थापिका म्हणून ताराबाई साहेबांची गादी सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. दसऱ्याच्या प्रसंगी पूर्वजांचे चरमी जोडे म्हणजे जे जोडे असतात ते सुद्धा जतन करून ठेवले. त्याच्यात सुद्धा महाराणी ताराबाई साहेबांचा चरमी जोडा, कारण एक दोन लेडीज जोडे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, ते आहेत. ताराबाई साहेबांच्या हाताची म्हणजे त्यांच्या पूजेतली सुवर्णाची भवानीची मूर्ती सातारा छत्रपतींच्या देवघरावर होती. याचे उल्लेख कागदपत्रात, याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे मिळतात. असं ताराबाई साहेबांच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जर तुम्ही गेला तर तिथं ताराबाई साहेबांचं, कारण खूप वर्ष त्या ज्या वेळा शाहू महाराजांचा आक्रमण झालं त्यांच्या रांगणा आणि नंतर सुरक्षितेसाठी ते सिंधुदुर्गवर गेलेल्या होत्या, तर तिथं त्यांचे काही गोष्टी आहेत आपल्याला बघायला मिळतात. ताराबाई साहेबांच्या आठवणी सांगितल्या जातात. अशा आता जसं जसं पुढे जाईल आपला इतिहास तसं तसं ताराबाई साहेबांच्या हातच्या किंवा त्यांच्या स्पर्श झालेल्या त्या जिथे जिथे राहिल्या त्या वस्तू आणि वास्तू आपल्या लोकांसमोर येतील. पण त्याच्यामधला पन्हागडचा जो राजवाडा आहे तो महाराणी ताराबाईंचा राजवाडा म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये एक देवघर आहे एका ह्याच्यामध्ये, ते देवघरावर पूर्वजांच्या पादुका, तोफा, बंदुका म्हणजे त्यावेळेच्या बरकंद असायची, बरकंदाज ज्याला म्हणतात आपण, ती बंदूक, मोर्चेल, तलवारी अशा कोरलेल्या आहेत त्या एका शिलाईवर. आणि त्याची पूजा ते परंपरेनं ते महाराणी ताराबाई साहेबांचं देवघरातलं ठिकाण आहे असं सांगितलं जातं. अशा काही गोष्टी आपल्याकडे ताराबाई साहेबांच्या आहेत, ज्या त्यांचा वारसा सांगतात आपल्याला. खरं तर या वाड्यामध्येच म्हणायला गेलं तर यामध्ये पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेचा काही भाग आता तिथं चालू आहे आणि तिथे एक शाळा देखील आहे आणि एक सैनिकी मुलांचं वसतिगृह आहे, असे ते आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या समोर बरोबर शिवछत्रपतींचं मंदिर राजर्षी शाहू महाराजांनी बांधलं आणि त्या मंदिरामध्ये ताराबाई साहेबांच्या पादुका आहेत. शिवाजी महाराज आहेत आणि ताराबाई साहेबांच्या पादुका लिहिलंय सुद्धा त्याच्यावर महाराणी ताराबाई साहेबांचं. आणि तसंच कोल्हापूरला नर्सरी बागेमध्ये महाराणी ताराबाई साहेबांचं मंदिर शाहू महाराजांनी बांधलेलं होतं आणि त्याच्या संगमरवरी अश्वारूढ महाराणी ताराबाई साहेबांची मूर्ती होती. ताराबाई साहेबांचं पहिलं चित्र सुद्धा शाहू महाराजांनी आबालाल रहमान या जगविख्यात चित्रकाराकडून काढून घेतलंय आणि त्याच्यावरूनच बेतलेली मूर्ती संगमरवराची त्या ठिकाणी होती. आता परत त्याचं जीर्णोद्धार होतोय त्यावेळेला ती परत बसवली जाते, त्याच्यामध्ये जशी होती तशी मूर्ती त्या ठिकाणी बसवली जाणार. खरं तर यामध्ये जी शाळा असेल किंवा जे गिरीस्थान आता नगर परिषद वगैरे असेल, कुठेतरी या पुरातनकालीन वस्तूंचा यामध्ये काही वापर वगैरे तसा काही होतो आणि त्याच्यामुळे तिथं काही पुरातन वस्तूंचा आपल्याकडून काही नजर चुकीनं काही गोष्टी राहतात का, असं काही वाटतं का? नाही, आता ती वास्तू तर तिथं शाळा असल्यामुळेच ती वाचली असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण ज्याच्यामध्ये तुम्ही राहताय, ज्याच्यामध्ये ती वापरात असते तीच वास्तू राहते, नाहीतर मग घुशी उंदीर लागून ती नष्ट होते. शाळा हॉस्टेल असल्यामुळे ती वास्तू वाचलेली आहे. पण महाराणी ताराबाई साहेबांचा इतिहास सांगणारं एक चांगलं संग्रहालय, एक दालन पन्हागडावर व्हावं. पन्हागडासारख्या महत्वाच्या ठिकाणी जिथून त्यांनी राज्यकारभार केला, औरंगजेबाला जिथून त्यांनी झुंजवलं, अशा ठिकाणी त्यांचा एक पुतळा असावा असं डॉक्टर जयसिंगराव पवार सरांपासून ते अनेक लोकांची तशी भावना आहे. त्याच्याबद्दलचं एक मोठं निवेदन की जवळजवळ 200-250 व्यक्तींचं, त्याच्यामध्ये आताच्या माननीय खासदार शाहू छत्रपतींची पहिली सही आहे, मग डॉक्टर जयसिंगराव पवार सरांचे आहे, असं निवेदन सुद्धा पन्हाळा नगर परिषदेला दिलं गेलेलं आहे. आणि ते तिथंच त्या ताराबाईंच्या राजवाड्यासमोर तो पुतळा उभा राहील अशी अपेक्षा आहे. खरं तर अगदी एक शेवटचा प्रश्न,
जसा कोल्हापूरमध्ये एक मोठा ताराराणींचा एक मोठा इतिहास आहे, त्याला एक साक्ष आहे. अ, खरंच हे जे जैन मुनींनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं याच्यावर आपली एक शेवटची प्रतिक्रिया. आणि शेवटची प्रतिक्रिया म्हणजे त्यांनी अभ्यास करावा ताराबाई साहेबांच्या या संपूर्ण चरित्राचा पहिल्यांदा, आणि त्याच्यासाठी मराठी यावं लागेल. हे बेसिक भाग आहे. ते बहुतेक त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलंय आणि आमचा इतिहास आत्ताच आम्ही पुढे लोकांसमोर न्यायला लागलाय. आणि उगीच त्या जैन होत्या काय काय होत्या, कुठल्या जाती धर्माचा प्रश्न नाही, त्या किती पराक्रमी होत्या हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि त्यांचा पराक्रम का दडवला गेला हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांना कळेल की आणि त्यांनी ताराबाई साहेब ज्या किल्ल्यांवर गेल्या, किल्ल्यांवर राहून त्यांनी राज्यकारभार केला. मग त्या रायगड असेल, राजगड असेल, विशाळगड असेल, प्रतापगड असेल, असे किल्ले त्यांनी पायी जाऊन बघावेत. म्हणजे त्यांना समजेल किती ह्या त्रासातून हे सगळं स्वराज्य वाचलं, ही भूमी वाचलेली आहे. आणि परत मला असं सांगायचं की त्यांनी त्यांच्याच भाऊबंधांना मानवतेचा धडा, कारण जैन धर्म हा मानवता सांगणारा अहिंसेचा आहे, हा मानवतेचा धडा त्यांनी द्यावा. कारण अनेक ठिकाणी शाकाहारी म्हणजे फक्त अन्न वेगळं खातं म्हणून काही ठिकाणी अस्पृश्यताची वागणूक देण्याचं चाललंय एखाद्या इमारतींमध्ये वगैरे आणि ते कोण करतंय हे त्या जैन मुनींनी बघावं आणि मग ताराबाई साहेबांचा इतिहास त्यांनी सांगावा. धन्यवाद सर, आपण दिलेल्या या महत्वाच्या माहितीबद्दल आणि आपण दिलेल्या या वेळेबद्दल. हे होते इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ज्यांनी फक्त मोगल मर्दिनी ताराराणी साहेबांचा फक्त इतिहासच सांगितला नाही तर अगदी अत्यंत महत्वाचे पुरावे देखील सादर केले. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.